सध्या रिकाउंटिंग सुरू आहे आणि ही रिकाउंटिंग नंतर काय निकाल येणार, काय अपडेट होणार हे आपण देणार आहोत. मात्र सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर आणि बाबूराव चांदेरे हे प्रभाग क्रमांक 9 मधून विजयी झाले असल्याचं समोर आलं आहे. रिकाउंटिंग सुरू आहे. आता रिकाउंटिंगचा निकाल देखील पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये येईल. त्यानंतर यावरती शिक्कामोर्तब होईल. मात्र आता यामध्ये काहीतरी मोठा उलटफेर होईल असं मात्र शक्यता आता अत्यंत कमी आहे. बालेवाडीच्या बालवडकरांच्या बालेवाडीतनं सुद्धा आपल्या लोक बघतायत, नागपूरवरनं बघतायत, लोक चहा पाठवतायत आपल्याला. सुदेश, तुझं जेवण झालंय का ते विचारत होते लोक, त्यांना एकदा सांगून टाक. निश्चितच आमचं जेवण झालेलं आहे, तुम्हीही जेवण करून घ्या. बऱ्याच वेळापासून सर्वच प्रेक्षक या ठिकाणी लाईव्ह पाहत आहेत. आता जी उत्सुकता होती, आता अजूनही काही लोक BJP विजयी होईल असं सांगतायत, परंतु आता थोड्या ह्या शक्यता मावळल्या आहेत असं समजून जा. कारण का अमोल बालवडकर यांचा तब्बल 800 मतांनी विजयी झालेला आहे, तर बाबूराव चांदेरे यांचा 1400. एकूणच जर हे निवडणूक पाहायला गेली तर बाबूराव चांदेरे आणि अमोल बालवडकर यांचं जे समीकरण जुळलं, त्यामुळे म्हणजे अजित पवारांनी जो पॅनल दिला त्याच्यामध्ये या दोघांना नेतृत्व करायला दिलं. ह्या पॅनलमध्ये कुठेतरी दोघांचा विजय काय म्हणतात सुकर झाला असं म्हणावं लागेल. कारण का ज्या ठिकाणी बालेवाडीमध्ये अमोल बालवडकर यांची ताकद होती, तिथेच बाणेरमध्ये बाबूराव चांदेरे यांची मोठ्या प्रमाणात ताकद होती आणि ह्या दोघांची ताकद मिळून हा विजय झालेला आहे. आपण पाहिलं असेल तर ही ताकद लहू बालवडकरांची किंवा भाजपची ताकद ही पाषाण आणि सूस परिसरात होती. तर त्यामुळे आणि सुतारवाडी या तिन्ही परिसरामध्ये मोठ्या मताधिक्याने आणि